विधिमंडळाच्या संसदीय समित्या म्हणजे लोकशाहीचा खरा कणा आहेत. त्या समित्या सरकारला उत्तरदायित्वाच्या चौकटीत ठेवण्याचे कार्य करत असून त्यामुळे लोकशाही सुदृढ व पारदर्शक बनते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळाच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज विधान भवन मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संसदीय अंदाज समितीच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील विविध राज्यांच्या विधिमंडळातील अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी या परिषदेला केवळ मुख्यमंत्री म्हणून उपस्थित नाही, तर एक काळ अंदाज समितीचा सदस्य म्हणूनही या प्रक्रियेशी माझा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की विधिमंडळाच्या समित्या सभागृहांपेक्षा प्रभावी असतात, कारण त्या वर्षभर प्रशासनावर लक्ष ठेवतात. या समित्यांमुळे खर्चाचे नियोजन, कधी वितरण आणि धोरणांची अंमलबजावणी यावर स्पष्टता येते आणि प्रशासनावर आवश्यक नियंत्रण ठेवणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमीत ही परिषद होत असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. हिंदवी स्वराज्याची कल्पना आणि भारतीय लोकशाहीचे मूल्य एकाच भूमीत एकवटले गेले, हे अतिशय प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह विविध राज्यांचे मान्यवर उपस्थित होते.